नमस्कार, आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये सहज स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत की विविध जातीचे धर्माचे आंदोलन आरक्षणासाठी चालू आहेत। त्याचप्रमाणे आज पुणे येथील जिल्हा अधिकारी कार्यालयात परेड धोबी समाजाचं आरक्षण संदर्भात त्यांचं आज निवेदनासाठी सर बांधव आले आहेत। तर आपण त्यांच्याशी विचारू त्यांची मागणी काय आहे व त्यांचं म्हणणं काय आहे। परेड धोबी समाजाला 1960 साली अनुसूचित जातीच्या सवलती मिळत होत्या, परंतु ज्यावेळेला महाराष्ट्र झाला, भाषावार प्रांतरचना झाली, त्यावेळेला त्या अनुसूचित जातीच्या सवलती आरक्षण काढून घेतलं गेलं। ते संपूर्ण बेकायदेशीर होतं आणि म्हणून 1960 सालापासून महाराष्ट्रातला परेड धोबी समाज हा पूर्णपणे या आरक्षणाच्या बाबतीमध्ये शासनाच्या दरबारी जात आहे। आरक्षणाची लढाई लढत आहे, खूप वर्ष झाली, परंतु आता शेवटच्या घटकेमध्ये आलेलं असावं असं वाटतंय। कारण आपण सगळ्यांनी जोर जर दिला, सगळ्या समाजाने जोर दिला तर ते आरक्षण आपल्याला मिळू शकतं। म्हणून आज आपण पुण्यामध्ये पुणे शहरातील परेड धोबी, परदेशी, तेलुगू या सगळ्या प्रकारच्या समाजांना एकत्र करून पुण्यामध्ये जेवढ्या परेड धोबी समाजाच्या संघटना आहेत त्या संघटना एकत्र करून आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही निवेदन हे मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचतो करा। अशा प्रकारचं आम्ही निवेदन आता या ठिकाणी देणार आहोत। त्यासाठी आम्ही सगळे इथं जमले आहोत। या ठिकाणी जमलेल्यापैकी मराठा परेड समाजाचे आहेत, परदेशी समाजाचे आहेत, तेलुगू समाजाचे कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, या सगळ्या इथं या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एकत्र त्यांना निवेदन देण्यासाठी जात आहोत। तर काय आपल्यासोबत तरुण बांधव सुद्धा आहेत की आपण एक तरुण म्हणून आपली भूमिका काय? नाही, ते आम्हाला हक्काचं आणि काही राज्यामध्ये ही परेड धोबी समाज हा SC जातीच्या आरक्षणामध्ये आहे आणि ते बी आमच्या पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात हे आम्हाला त्याच्या सवलतीचा लाभ भेटावा, ते आरक्षण आमच्या हक्काचं आम्हाला मिळावं। तर एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळत आहे की आक्रमकपणे येणाऱ्या काळामध्ये भूमिका आंदोलन करून घेतली जाईल अशी त्यांनी निवेदनाद्वारे सांगितलं आहे। तर स्टार 24 साठी संतोष गोतोळे, पुणे।